भिलवले टीम अगदी आपण पाहिलं तर एकदा जवळचे संघ आहेत आणि शेवटच्या मुमेंट पर्यंत आपल्याला हा सामना आता पाहायला मिळाला. 18 चेंडूचा खेळ असेल, 3 षटकाचा सामना आणि 3 षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिला गोलंदाज निवडला जातो भिलवले टीमच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर रामदास असेल, रामदास जयदास आपण पाहिलं तर भरपूर गोलंदाजाचा भरणा या संघामध्ये. हा भिलवले टीम अद्याप पाहिलं तर चालेल एक स्टार दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं एकलव्य भिलवले पाहिली तर शेवटच्या सामन्यामध्ये सामना गमवावा लागला. टीम आपण पाहिलं एकलव्य भिलवले विशाल दादाची टीम होती. आपण पाहिलं तर एक चांगला सामना होता, पण इथं मात्र आपण पाहतोय एसए अलवले आपण पाहिलं तर त्यामध्ये आपण पाहिलं तर स्वर्गीय गजानन दादा कुस्ती चषक आपण पाहिला तर पाहायला मिळेल, पण इथं मात्र त्याच्या नावाने हा संघ मात्र आता खेळपट्टीवर उतरलाय. 2 संघाला घरचा रस्ता दाखवला. आता शेवटच्या मुमेंट पर्यंत आता या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या फेरीमध्ये मात्र प्रवेश केला टीम आपण पाहू शकाल. भिलवले टीम एका साईडनं भिलवणे, एका साईडनं कांड्रोली, दोन्ही अगदी जवळच्या टीम आपण पाहतो. या बिलेसचा आपण पाहिलं तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पहिला गोलंदाज असा आपला पाहायला मिळेला रामदास वाघमारे. स्ट्राईक फलंदाज अर्जुन, नो स्ट्राईकला फलंदाज आपण पाहिलं तर सागरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 18 चेंडूचा खेळ आणि पहिला सामनाचा मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच बराचसा गोल येते. हा सामना ऑन होत आहे. या वेळेस आपण पाहिला तर नक्कीच पहिला गोलंदाज आपण पाहतोय रामदास वाघ मध्ये आपण पाहिलं तर कंजटेनकर नाही गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूसाठी आपण पाहतोय हो जबरदस्त गोलंदाजी, पण पंचांचा इशारा आमच्या काना परत पोहोचतोय. पहिला चेंडू आलाय स्वर आणि स्वर चेंडूचे साईन आपण पाहिलं तर श्री गणेश होते टीम आपण पाहतोय या बिलेस कांडोलच्या माध्यमातून पहिली धाव येईल एस्कॉट घाट वरती. पहिला चेंडू वाईट फेकला गोलंदाज रामदासनं, त्याच बरोबरीने आपण पाहिलं तर स्कोट घाटवरती धावसंख्या वाढली जाईल आणि श्री गणेश या मात्र आपण पाहिलं तर कंट्रोल टीमच्या माध्यमातून पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. रामदास या बिलेस मात्र हा खोलावर पद्धतीचा हा चेंडू उचलणार, फेकणार, एक धाव सहजरित्याने पूर्ण धोक्याची घंटा. या बिलेस आपण पाहिलं तर होईल का धाव पूर्ण, पण इथं मात्र नक्कीच सहजरित्याने दुसरी धाव चोरून काढणारी धाव आपण पाहिली तर नक्कीच या 2 धाब्याचे साईन आपण पाहिलं स्कोट घाटवरती जाऊन पोहोचतील. अद्यापच आपण पाहिलं तर 3 धाबा. पहिला चेंडू वाईट फेकला, त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती आलेली हा ही चोरटी धाव, त्याच बरोबरीने या 2 धाब्याचे साईन 3 धाबावरती जाऊन पोहोचले टीम आपण पाहिले तर कांडोली टीम. अद्यापच पहिल्या चेंडूचा खेळ अद्याप संपलाय, अजूनही मात्र चांगला चेंडू फेकावे लागतील. शेवटच्या मुवमेंट पर्यंत हा सामना अतिशय चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला, कारण ते दोन्ही संघ आपले पाहिले तर अगदी जवळचे संघ आहेत. मैत्री चषक आपण पाहिलं तर भरपूर होतात, पण इथं मात्र नक्कीच मैत्री सामना आपल्याला पाहायला मिळतो. ऑफसाईडच्या दिशेनं सुरेख फटका कार्पेटच्या साईनं उडवलेला जातोय. यावेळेस आणखीन एक दरारा पाहायला मिळतोय. 2 धाबा, एक सिंगल मात्र पूर्ण झाली आणि सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर धावसंख्या 1 सरसबेला धावफलकावरती धाबा जाऊन पोहोचतील. त्या अद्याप 4 धाबा, 2 धाबा पूर्ण झाल्यात का? नक्कीच या 2 धाब्याच्या साईन आपण पाहिला तर 5 धाबा स्कोट घाटवरती. सॉरी माफी असावी, असं वाटलं होतं सिंगल पूर्ण झाले, पण इथे मात्र चप्पायला आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज मात्र अतिशय वेगाने मात्र ही धाव मात्र पूर्ण झाली आणि 2 धाब्याचे साईन 5 धाबा धावफलकावरती आहेत आपण पाहतोय. इथं मात्र फटका बसलाय. स्वतः गोलंदाज उचलणार, फेकणार, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक धाव सहजरित्यानं पूर्ण झाली आणि दुसऱ्या धावांचा प्रयत्न आपण पाहिला, दुसरी धाव सुद्धा सहजरित्यानं पूर्ण झाली आणि या 2 धाब्याच्या साईन आपण पाहिला तर धावफलकावरती धावा स्कोट घाटवर आपण पाहतोय 7. अद्यापच आपण पाहिलं तर बिनबाद 7 धाबा. सूर्यकरंद विकेट आपण पहिल्या कांडोलच्या माध्यमातून एक चांगली जोड खाली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अर्जुन आणि त्याच बरोबरीने आपण पाहिलं सागर हे जोडखेले मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना चांगली रन विकेट आपल्याला पाहतोय. एका धाब्याने आपण पाहिलं तर नक्कीच चांगले खेळ सुद्धा, पण इथं मध्ये एकामध्ये 2 धाबा मात्र पूर्ण झाल्या आणि 2 धाब्याचे साईन मात्र संघ जाऊन पोहोचले. अद्याप 7 या अंकावरती 7 धाबा स्कोट घाटवरती. चांगली गोलंदाजी आपण पाहतो. रामदास वाघमरे एक चांगला गोलंदाज हो रामदास आपण पाहिलं तर या थोड्याशा चुक्या पाहायला मिळतील.
जशा जशा मात्र चुका पाहायला मिळतील तसा तसा मात्र संघाचा अडचणीमध्ये येईल. इथं आता अजूनही मात्र 2 धावा सहजरित्यानं पूर्ण केल्यात आणि या 2 धाब्याच्या साईने संघ जाऊन पोहोचेल. टीम आपण पाहू शकाल कंट्रोली टीम 9 या अंकावरती 9 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतील. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. या विलस कार्पेटच्या साईने हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न. विकास चेंडू खाली होता जरूर पण इथं मात्र हा कार्पेटच्या साईने एक धावसंख्या मात्र पूर्ण झाल्या. दुसरा मात्र धावसंख्या पूर्ण झाली तर मात्र प्रत्येक चेंडूवरती आले दुहेरी धाव आणि या 2 धाब्याच्या साईने आणखीन एक मात्र धावसंख्या मात्र वाढली झाल्या. 2 धाब्याच्या साईने संघ जाऊन पोहोचेल 11 या अंकावरती. 11 धावा स्कोरगाठवरती आपण पाहतोय. चांगले खेळपती आपण पाहतोय. यावेळेस चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी सुद्धा राहिली. मोठ्या फटक्यामध्ये थोडासा माहेर राहिल्या संघ आपण पाहिलं कंट्रोल टीमनं. अजूनही कुठला मोठा फटका आला नाही. पिवनचा षटक हाणामारीचा षटक असतो आणि या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. एकीनं काय होईना पण मोठा फटका आलाय. यावेळेस हा चेंडू उलिया आपण पाहू सामन्याकडे. उलिया दुसरा षटक घेऊन येते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकाल देवीदास हा गोलंदाज आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहिलं तर देवीदास एक चांगला गोलंदाज आहे. अनुभवी खेळाडू आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये मधूनही चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. पहिला सत्र चालू आहे. दुसरा षटक पदर असताना ही चांगली गोलंदाजी आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी भन्नाट बेग आणि भन्नाट बेगाने ही गोलंदाजी होताना पाहतोय. दुसरा चेंडू मात्र आलाय निर्धाव. यावेळेस काय गोलंदाजी देवीदास मध्ये ही कला आहे. आपण पाहिलं तर बिलवल्याच्या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू आपण पाहिला देवीदासनं एक चांगला चेंडू मात्र सुरेख अतिशय भन्नाट वेगाने मात्र आलाय निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आणखीन एक तयार होईल. ऑफसाईडच्या दिशेने कार्पेटच्या साईना उचलणार फेकणार. हो चुकी आणि चुकीला माफी नाही देता. इथं मात्र परतावं लागेल फलंदाज आपण पाहिलं तर सागरला. आणि 1 बाउन्स होऊ शकतो आणि तो झालं 1 बाउन्स. सीमा रेषा पलीकडे अजून एक दर्जेदार चौकार. असेल
आपण पाहिलं तर स्वर्गीय गजानन दादाची टीम आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर चांगली गोलंदाजी होते. पण इथं मात्र आपण पाहिलं तर 5व्या चेंडूवरती आलाय. पाण्याची पूर्तता करा. शेवटचा एक चेंडू सिलेक्ट असणार आहे. पण पाहिलं तर शेवटचा एक चेंडू असेल. आपण पाहिलं या सत्रामध्ये 18 चेंडूचा खेळ अद्याप दुसरा षटक प्रतियोगितावर असताना 11 चेंडूचा खेळ अद्याप संपला. धावफलकावरती धाबा आपण पाहिलं तर 21 धाबा सफल होण्याचा प्रयत्न. इथं मात्र आपण पाहिलं तर त्या दिशेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव सहजरित्याला पूर्ण झाली आणि दुसऱ्याचा प्रयत्न नाही. आपण पाहिलं रघुनाथ मध्ये ते क्षमता आपण पाहिलं तर एक चांगला गोलंदाज, त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक चांगला गुणवत्ता खेळाडू, त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर नक्कीच गुरुनाथ हा फलंदाजाने मात्र कॉल केला आणि आपल्या साथी समोर पाहिला तर नक्कीच सागरसाठी मात्र नक्कीच इथं मात्र आपण विकेट घेणं गरजेचं होतं. ती विकेट अजूनही मैदानामध्ये उपस्थित आहे. यावेळेस अजूनही सलामीवीर मात्र बाद झाला. त्यानंतर आपण पाहिला तर अजूनही मात्र सलामीवीर मात्र मैदानामध्ये अजूनही उपस्थित आहे. आपण पाहिला तर तो फलंदाज आपण पाहतोय सागरच्या माध्यमातून एक चांगली फलंदाजी आता करावी लागेल. सागरमध्ये ती क्षमता आहे. नो स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय गुरुनाथला. एक चांगला फलंदाज आहे. आपण पाहिलं तर पाठीमागच्या सामन्यामध्ये जरूर चांगली गोलंदाजी केली. पण इथं मात्र गोलंदाज आता निवडला जातोय लहानू हा गोलंदाज, ज्यानं अंबिका चषक मात्र गाजवलं होतं या लहानूनं. आणि तोच लहानू हा गोलंदाज आपल्याला आता पाहायला मिळेल. वैयक्तिक स्वतःचा पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. लहानूचा पहिला चेंडू आपण पाहतोय. आंबीचा चषक जरूर गाजवला होता तो काल आणि वेगळा होता. आपण इथं मात्र काय घडलं जातंय, जबरदस्त गोलंदाजी. अजूनपर्यंत क्रिकेटचं प्रेम या गोलंदाजाकडनं शिकवा. ज्या टायमाला मी माईक हातामध्ये धरत होतो त्या टायमाला आपण पाहिलं ना तर या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती आंबीच्या चषकामध्ये. आणि तोच गोलंदाज आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. जवळपास आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये अनुभव करणं गरजेचं आहे. आणि इथं आपण पाहिलं ना प्रवीण सर या गोलंदाजाकडनं शिकवा. अजून एक चांगला क्रॉस द लाईन आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल पूर्ण झाली आणि सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर धावसंख्या 19 सरसभेला धावफलकावरती धाबा जाऊन पोहोचतील. 22 धाबा 23 धाबा सॉरी माफी असेल 23 धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. नक्कीच गुरुनाथ एक चांगला गुणवत्ता खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. पण इथं दुसरी धाव होईल का पूर्ण? हो इथं काय घडलं जात आहे, अत्ती काही संकटात नाही. आणखीन एक धक्का, बॅक टू डगआउट दुसरी विकेट तमूच्या आसऱ्याला गुरुनाथच्या पारीचा अंत होत आहे.
यापुढील समालोचनासाठी प्रवीण भैया साहेबांना मी विनंती करेन. इथं पाहता 3 षटकांचा अजूनही खेळ बाकी आहे आणि या उत्तरार्धामध्ये समजेल की सुपर 6 तिकीट इथनं मात्र कोण घेऊन जाईल. आपण पाहता आज चौथी रात्र या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते आणि इथनं मात्र बघू शकाल आता उत्तरार्धामध्ये येणारे 18 बॉल आणि विजयासाठी तब्बल 28 धावांची गरज आहे. ते म्हणजेच स्वर्गीय गजानन स्मृती प्रतिष्ठान भिलवले क्रिकेट संघाला. यावेळी 5 मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी चालली आहे. स्वर्गीय गजानन स्मृती प्रतिष्ठान भिलवले क्रिकेट संघाच्या आपल्याला पाहायला मिळेल सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. देवीदास आणि रामदास जोडी मैदानाच्या आतमध्ये, धर्मवीर आणि कर्मवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसेल. परंतु आपण पाहता आता पाहू शकाल यावेळी आता येणारे 3 षटक 18 बॉल आणि विजयासाठी आपण पाहिलं तर इथनं 28 धावांची गरज आहे. गोलंदाज मैदानामध्ये येईल इथं मात्र कांडोली टीमचा. आपण पाहता पहिलं षटक घेऊन येतो बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला ट्रम्प कार्ड मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. रघुनाथ बॉलिंग ट्रॅक वरती 18 बॉल 28 समीकरण. यावेळी जाऊया मैदानाच्या आतमध्ये 18 बॉल 28 गरज. मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी रामदास आणि देवीदासी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती रघुनाथ पहिला मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक पाहायचं लेट सप्ले पहिला बॉल. यावेळी पहा गोलंदाजावरती प्रेशर वाढत जाईल की काय, कारण की धावेंची गरज 28. पहिला बॉलाला वाईट 1 धावेनं इथनं अकाउंट ओपन करून दिलं. ते म्हणजेच स्वर्गीय गजानन स्मृती प्रतिष्ठान भिलवले क्रिकेट टीमला अजूनही 27 समीकरण दूर असेल.
यावेळी पहा बॉल हवेत चाललाय, मिस टायमिंग होता, परंतु क्षेत्ररक्षक बघा कव्हरचे क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी आणि पहिलं तर अडवला जातो बॉल. एक धाब अजून येईल. एका धाबेच्या मदतीने पाहिलं तर धावसंख्या 2 अंकावर जाऊन पोहोचेल. पहिल्या बॉलचा निकाल समाप्त झाला. वाईड नंतर तोच बॉल पुन्हा एकदा फेकावा लागला गोलंदाज रघुनाथला आणि आपण जर पाहिलं तर या बॉलवरती एक धाब आले. सिंगल डबलच्या मदतीनं जर आपण विचार केला ना तर इथनं मात्र आपण पाहू शकाल भिलवले क्रिकेट संघ अगदी विजयाच्या दिशेने जाईल, परंतु गोलंदाजचं वर्चस्व इथनं काढोली संघ दाखवेल का. यावेळी पाहायचा जबरदस्त फटका वाईड स्लॉंग ऑफ रिझन मध्ये तिथे आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक आहेत. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला आणि आपण पाहिलं तर या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट झाल्या. जबरदस्त असं वाटलं की शेवटच्या मोमेंटला बॉल अगदी वाईड स्लॉंग ऑफ रिझनच्या पलीकडे चालला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक किती पाहायला मिळाले. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धाबा आल्या, टोटल 4 धाबा आता धापटलावरती लागल्या गेल्या. 4 धाबा धापटलावरती लागल्या गेल्या. अजून 24 धाब्यांचं समीकरण बाकी आहे. बघायचा गोलंदाज 2 बॉल्स आहेत खेळ समाप्त झाला. यावेळी पहा मनगडी ताकदीचा वापर केला, बॉल हवेत आणि इथे मात्र बॉल अगदी शेवटच्या मोमेंटला बॉल चला सीमा रेषा पलीकडं डाऊन द ग्राउंड 1 बाउन्स बॉल सीमा रेषा पलीकडं येतोय दमदार चौकार. टोटल धाबा दाबटलावरती लागल्या गेल्या 8, अजूनही 20 धाबांची दरकरार असेल. यावेळी पहा हलक्या हातानं अगदी पहा फटका काय जबरदस्त होता. अगदी पाहिलं तर कव्हरला केला गेला, अजून थोडासा बॉल वरनं गेला असता तर डीप एक्स्ट्रा कव्हरला काम झाला असतं, परंतु इथे एकच धाब आली आहे. एका धाबाच्या मदतीने संघ पुढे जाईल. आता 9 धाबा दाबटलावरती लागल्या, अजूनही 19 धाबांची गरज आहे. पाहता अजून जर पाहिलं तर 4 बॉल्स आहेत खेळ समाप्त झाला. मॅन्डेटरी पॉवर पिच षटक. यावेळी पहा फटका सुंदर, अगदी पाहिलं तर क्रिकेटचं मादक सौंदर्य फटक्यावरती पाहायला मिळालं आणि बॉल चालला इथनं वाईड स्लॉंग ऑफ रिझनला सीमा पलीकडं अजून एक बेधडक चौकार. 4 धाबा. टोटल 13 अंकावरती पहिल्या षटकाचा अजून शेवटचा अंतिम बॉल अगदी महागडं षटक राहिलं. इथे पहा हलक्या हाताने काम होऊ शकतं. पहा डोक्याची घंटा इथे वाजली असती, अगदी पाहिलं तर क्लोज एन्काउंटर झाला असता, पण तो शेवटच्या मोमेंटला अगदी फलंदाज इथं मात्र पॉपिन क्रीजच्या पलीकडे पोहोचला आणि इथे मात्र एक धाब येते. टोटलचा विचार केला तर धावसंख्या धापटापट लागली गेली ती म्हणजे 14 धाबा, लॉस ऑफ 0 विकेट. इथं मात्र स्वर्गीय गजानन स्मृती प्रतिष्ठा आणि बिलोली क्रिकेट संघ अजूनही 12 बॉल आणि विजयासाठी अजून 14 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या षटकात 14 धाबा आल्या आणि आता आपण पाहिलं तर येणारे 12 बॉल समीकरण राहिलं. मॅथमॅटिकल विचार केला तर 12 बॉल आणि विजयासाठी इथं मात्र अजून 14 धाबांची गरज आहे, ती म्हणजेच स्वर्गीय गजानन स्मृती बिलोली क्रिकेट टीमला. ज्यावेळी पाहता 12 बॉल आणि 14ची गरज आहे. इथनं बघायचं अगदी समीकरण खुलं असेल बिलवले क्रिकेट टीमला. अगदी पाहिलं तर बिलवले क्रिकेट संघ आपण पाहिलं तर एकलव्य बिलवले संघ विशाल वाघमारेचा संघ अगदी चांगला आहे. सो तो संघ देखील फाईट करत होता. अगदी मला तर वाटतं पहिल्याच रात्रीमध्ये या ठिकाणी संघ शेवटपर्यंत झुंजत येत होता, परंतु इथे अपयश आलं. बघायचं यावेळी पहा बॉल जागा निर्माण केली आणि फटका अगदी पहा इथे जाईल सीमा रेषा पलीकडे बॅकवर्ड डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमा पार येतोय चौकार.
मधील अगदी पाहिलं तर आज यावेळी पाहता आपण जर पाहिलं तर इथं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अगदी चांगली गोलंदाजी करतो छगन. बॉलिंग ट्रॅक वरती बरेचसे फलश आपण पाहता अगदी खेळाडू म्हणजे यावेळी पहा अगदी जबरदस्त. यावेळी पहा असं वाटलं फलंदाजाला बॉल असेल वाईट, परंतु त्या बॉलने केला घात. फलंदाज बाद होईल. पहिला करारा धक्का इथनं बसेल तो म्हणजेच स्वर्गीय गजानन स्मृती बिलोली क्रिकेट टीमला फलंदाज बाद होतो. रामदास बॅक टू द डगआउट. पहिला झटका बिलोली टीमला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल गोलंदाज जगन आतापर्यंत 3 बॉल त्याची समाप्त झाला. टोटल धावसंख्या धावपट्टापती 19 धावा यावेळी कंप्लीट झाली आहे. 19 धावा धावपट्टापती कंप्लीट झाल्या. समीकरण राहिले अजूनही बॉल शिल्लक असेल 9 आणि 9 धाब्यांची गरज आहे. 9 बॉल 9 धाब्यांची गरज विजयासाठी. इथनं स्वर्गीय गजानन स्मृती बिलोली क्रिकेट टीमला. यावेळी पहा बॉल अगदी लेंथ चांगली आहे. सटीक लेंथ वरती बॉल फेकला जातो आणि डॉट बॉलची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पाहिलं तर इथनं पाहता मित्रांनो आपण जर विचार केला तर कांडवली क्रिकेट संघ अगदी कर्जत खालापूर प्रीमियर लीग मध्ये विचार केला तर आमचे सुनील मुकणे कॅप्टन होते आणि यापैकी बरेचसे खेळाडू अगदी कांडवली टीम मधले त्यांच्या संघामध्ये होते. आपण पाहिलं तर सह्याद्री वॉरियर्स म्हणून संघाचं नाव होतं आणि तिथे आपण पाहिलं तर सुनील मुकणे अगदी कॅप्टन्सी बजावली होती आणि अशा छोटे छोटे अगदी आपण विचार केला तर नवीन पिढीला त्याला तयार करतात. एक लेजंड क्रिकेटर सुनील मुकणे आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी पहा बॉल हवेत तिथे क्षेत्रक्षय डीप मध्ये झेल सुंदर पकडला जाईल. अजून एक करारा झटका. यावेळी फलंदाज मात्र तंबूच्या आसपास बाद होईल. तो म्हणजे आपण पाहू शकाल देवीदास बॅक टू द डगआउट. अजून एक बिलोली टीमला करारा झटका. मित्रांनो 9 बॉल 9 ची गरज होती. तिथे आला डॉट बॉल. डॉट नंतर 5वा बॉल आला विकेट. म्हणजे दोन्ही बॉल इथे निघून गेलेत. आता येणारे 7 बॉल आणि 9 धाब्यांचं समीकरण अजून बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथनं पाहता आपण रोहिदास इंटर झाला. शेवटचा अंतिम बॉल षटकातील जगन बॉलिंग ट्रॅक वरती आहे. अंतिम लढत पाहायला मिळेल. एक संघ सरळ सोंडाई माता चषकामध्ये सुपर 6 ला क्वालिफाय होणारा हा बॉल इथे पहा फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट. परंतु यावेळी पहा यस पंच अगदी पाहतात नाबाद असेल. यावेळी आपण पाहू शकाल एक धाव कंप्लीट झाली. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस टोटल धावसंख्या धावपट्टावरती जाऊन पोहोचली. 20 धावा कंप्लीट झाल्या. अजूनही जर पाहिलं तर शेवटचं षटक आहे 6 बॉल आणि विजयासाठी अजून 8 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल आणि 8 धावेची गरज. चेक केलं जाईल. पाहायचं इथनं थर्ड अंपायरला रेफर केलं जाईल टीव्ही अंपायरकडे. अगदी त्या ठिकाणी झालंय का
पोहोचला फलंदाज पॉपिन क्रीजच्या पलीकडे. पाहता समीकरण असेल 6 बॉल आणि अजून विजयासाठी आपण पाहिलं तर 8 धाब्यांची गरज आहे. म्हणजे 20 धाबांना दापटलापती लागले 28 धाबांचं समीकरण होतं. आता 6 बॉल आणि विजयासाठी अजून 8 धाब्यांची गरज आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसरा ट्रम्प कार्ड आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे सूरज बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल इथे मात्र बॅटची लेडिंग लागली. 2 एंडला बॉल लागला आणि सरळ फर्स्ट स्लिपला इथे मात्र झेल पकडताना पाहायला मिळेल फलंदाज बाद होईल. यावेळी पहा अजून एक करार धक्का. पहिल्याच बॉलवरती विकेटचं बदल सूरजला मिळाले सफलता आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर चालला तो म्हणजे रोहिदास बॅक टू द डग आउट. अजून एक करारा झटका. पॉइंट रिझन मध्ये इथे झेल पकडला जाईल आणि फलंदाज यावेळी बाद झाला. यावेळी आनंद बॅक टू द डग आउट. अजून एक करार फलंदाज इथनं बाद आनंदच्या पारी सांगता. खालापूर कर्जत खालापूर प्रीमियर लीग मध्ये देखील जर विचार केला तर थैमान घातला होता आणि तोच आपल्याला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक मध्ये पाहायला मिळतो. 3 बॉल 8. यावेळी पहा अजून एक टॉप बॉल. अप्रतिम जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत विचार केला तर एकही धाव खर्च नाही केले गोलंदाजांना. 4 बॉल इथे डॉट आले. 2 विकेट पाहायला मिळाले. मिडल षटक पाहायला मिळेल का. अंतिम सामना पाहायला मिळतो. रफ अँड टफ मुकाबला यावेळी पाहायला मिळेल. 2 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार. प्रेक्षक वर्ग जागेवरती उभा राहिला. अगदी पहा अंगावरती काटा. यावेळी मात्र शहारे आणणारा हा सामना पाहायला मिळेल. परंतु हा बॉल जर विचार केला तर पॅडवरती आदळलाय आणि इथनं मात्र जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच धाव आली. सामन्यामध्ये शिरकाव केला, पलटवार केला तो म्हणजेच इथनं कांडोली क्रिकेट संघानं जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला. आता 1 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. 1 बॉल 7.
पहा मित्रांनो, एका दुसरा चमत्कार इथनं मात्र बिलवले क्रिकेट संघाला पुन्हा एकदा वापसी करून देईल या सामन्यामध्ये. परंतु आजच्या रात्रीमध्ये रातो की कातील बघायचं कोणता संघ इथे मात्र आज पाहता सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल. अंतिम बॉल, एक बॉल 7ची गरज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सूरज अगदी अप्रतिम गोलंदाजी केली. 5 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला. 1 बॉल 7 यावेळी पहा अंतिम बॉल जबरदस्त. आणि इथे मात्र सोंडाई माता चषक 2025 पर्वामध्ये सुपर 6 ला क्वालिफाय डीजे. जबरदस्त पाहायला मिळाला. आज पाहता 4थी रात्र पार पडते आणि इथं जर विचार केला तर सुपर 6 ला इथं क्वालिफाय झाला तो म्हणजेच कांडवली क्रिकेट संघ. जबरदस्त एफर्ट. अगदी पाहिलं तर शेवटच्या मोमेंटला इथं मात्र स्वर्गीय गजानन स्मृती प्रतिष्ठान बिलवली क्रिकेट टीमला परास्त केलं. आणि आपण इथं पाहता गोडगोड शुभेच्छा देऊया बिलवली क्रिकेट टीमला देखील. अप्रतिम सामना झाला आणि इथं मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर या इज सूरज कम टू द स्टेज आणि कलेक्टिव्ह मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. त्यानंतर पाहू शकाल या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतो देवीदास मुकणे आपले शुभारसे या ठिकाणी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच द्यायचा. तर याचा मॅन ऑफ द मॅच सूरज अंतिम गोलंदाज. जर आपण पाहिलं तर 6 बॉल 8 धावा डिफेन्स केल्या, फक्त एकच धाव खर्च केले. जबरदस्त गोलंदाजी आणि 2 विकेट त्यानं अगदी आपल्या नावावरती ठेवले. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच इथं मात्र आपण पाहता सूरज अप्रतिम. यायचं लगेच आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर या पहिल्या सूरज आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जा.